कुठल्या तोंडाने मी तुझी बाजू घेणार आहे? मात पहिल्या दिवसापासून मी तुला फेवर करते, नमिता समोर तुझी बाजू मांडते, आणि तू अप्रामाणिकपणा केलास. मा खरंच मी महिनाभर दारू प्यालेले नाहीये. कितकी संपूर्ण रामायण रिपीट करायची इच्छा नाहीये माझी. तू किती खरं बोलतेस, किती खोटं बोलतेस ना, हे मला पटवण्यापेक्षा तू स्वतःला विचार आणि स्वतःच त्याची उत्तर दे. मा प्लीज प्लीज मा. तू नाहक माझा वेळ खातेस. सॉरी. हाय स्वीटहार्ट. काय ग, काय झालं? समीर. अगं येडू, रडतेस काय? तुला चांगली बातमी द्यायला फोन केलाय. बोल ना. मला नोकरी लागली. अरे वा, बरं झालं. चला, बरं झालं. एवढंच? अगं मला वाटलं म्हणशील अय्या हो. समीर. आशू, अगं असं काय बोलतेस एवढंच तेवढं? मी ऑफिस मध्ये आहे रे. ओह सॉरी 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 डार्लिंग. नंतर बोलूया. आय लव्ह यू. बाय बाय. तुमचे बंधुराज येऊन गेले. दादा आला होता. आता काय? तुला माहितीये नमिता किटीकडे जाणार होती. स्वतः सरप्राईज झाली. म्हणजे ही जेव्हा किटीकडे पोहोचली ना, तेव्हा किटी दारू पिऊन कम्प्लीट टाईट होती. छान. म्हणजे नमिता बिथरलीच असेल. मग काय भांडण झालं दोघींचं? भांडण? किटीला धड उभंही राहता येत नव्हतं. ही काय भांडणार बिचारी? काय म्हणणं आहे आता तिचं? तिला मुलंच नकोय आता. झालं. पुन्हा पहिले पाढे 55. बिचारा शुभांकर तावडीत सापडल्यासारखं जगत असतो. इतकी काही वाईट नाहीये हा मीता. बस काय, नमिता खूप चांगली मुलगी, माहिती नाही का मला? पण तिच्या लहरी स्वभावाचं काय करशील? कामावरचं लक्ष उडालंय ना हल्ली तुझं. मी नीट काम करेन, मी वेळेवर येईन, मी दांड्या पण नाही मारणार, पण तुम्ही प्लीज दुसरी मुलगी ठेवू नका. अश्विनी, रडू नकोस ग. वेडी आहेस का तू? अगं बोल ना बाळा. तू बोलल्याशिवाय कसं कळेल मला? नुसतं रडत राहिलीस तर कळणार आहे का मला? सांग काय झालंय? काका, मी खूप मोठ्या संकटात सापडले. किटी आली होती. काय म्हणाली? शुभंकर, हा विषय आता मला नकोसा झालाय. नीता, अनेक महत्वाचे विषय नकोसे झाले तरी बोलावेच लागतं. किटी, हा विषय आता आपल्यासाठी महत्वाचा राहिलेला नाही. तो संपलाय. किटीचा विषय संपला असेल ग, पण आपलं मूल नीता. शुभंकर, आपल्याला मूल व्हावं यासाठी आपण किती तऱ्हेचे प्रयत्न केले, पण आपल्याला मूल पाहिजे. असं झालंय. आमचं चुकलंच काका. आम्ही विश्वासावर गेलो. विश्वास. अश्विनी, दान, प्रेम आणि विश्वास अपात्री असू नये. बरं, आता त्यातून काय होण्यासारखं आहे? मला काहीच सुचत नाहीये काका. विनोदने अशी बेकायदेशीर कर्ज खूप लोकांना दिलेत. ते सगळे इथेच आहेत. फक्त समीर अमेरिकेला गेलाय. त्यामुळे तो फरार घोषित होऊ शकतो. ते फायनान्स कंपनीवाले आणि पोलीसवाले काय म्हणतायत? आता यातून काय मार्ग निघू शकतो? सगळं कर्ज एक रकमी परत करण्याशिवाय काहीच मार्ग नाही. किती रक्कम आहे? 10 लाख.